केस खूप जास्त फ्रीजी झाले आहेत का, रफ झाले आहेत का, कुरळे आहेत का आणि तुम्ही केराटिन करण्याचा विचार करताय का, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। पण जेव्हा पार्लरमध्ये जातो तेव्हा तेथे आपल्याला केराटिन, स्मूथनिंग, स्ट्रेटनिंग अशा प्रकारचे शब्द ऐकायला मिळतात। आता हे केराटिन म्हणजे नेमकं काय, याचे फायदे काय आहेत, याचे तोटे काय आहेत, त्याशिवाय या केराटिनला घरगुती उपाय आपण कोणते करू शकतो, या सगळ्यांची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। बऱ्याच लोकांचे केस हे कुरळे असतात, फ्रीजी असतात, रफ असतात आणि त्यांना असं वाटतं की आपले केस छान मऊ व्हावेत, सिल्की व्हावेत आणि त्यासाठी त्यांना केराटिन करण्याचा सल्ला दिला जातो। ही केराटिन ट्रीटमेंट करावी की नको असा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो। म्हणूनच केराटिन बद्दलची सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून आज मिळणार आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आपण जाणून घेऊया हे केराटिन म्हणजे नेमकं काय, केराटिन करावं की नको। तर कुरळ्या, फ्रीजी आणि रफ हेअरला मऊ करण्यासाठी, मुलायम करण्यासाठी केराटिन ट्रीटमेंट केली जाते। वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल प्रोडक्ट्स अप्लाय केल्यामुळे किंवा प्रदूषणामुळे किंवा सतत हीटिंग टूल्सचा केसांवरती वापर केल्यामुळे आपल्या केसामध्ये जे नॅचरल केराटिन असतं, जे नॅचरल प्रोटीन असतं ते निघून जातं आणि साहजिकच आपले केस हे निस्तेज दिसायला लागतात, रफ दिसायला लागतात आणि डॅमेज दिसायला लागतात। केसांमध्ये जे प्रोटीन असतं ते परत आणण्यासाठी जी प्रोसेस केली जाते, जी ट्रीटमेंट केली जाते त्याला केराटिन ट्रीटमेंट असं म्हणजेच कृत्रिमरित्या प्रोटीन आपल्या केसांमध्ये घातलं जातं। आता हे कसं केलं जातं, आपण जेव्हा पार्लरमध्ये जातो तेव्हा पार्लरमध्ये वेगवेगळ्या कंपनीचे केराटिन ट्रीटमेंट, वेगवेगळ्या कंपनीच्या क्रीम्स अवेलेबल असतात आणि ज्या क्रीम असतात त्या तुमच्या केसांवरती अप्लाय केल्या जातात आणि प्रचंड हीट देऊन तुमच्या केसांचे जे क्युटिकल्स असतात ते ओपन केले जातात आणि कृत्रिमरित्या हे प्रोटीन तुमच्या केसांमध्ये घातलं जातं आणि हे जे क्युटिकल असतं ते आपोआप नंतर बंद सुद्धा होतं। अशा पद्धतीने जे कृत्रिमरित्या प्रोटीन आपल्या केसांमध्ये घातलं जातं या ट्रीटमेंटला केराटिन ट्रीटमेंट असं म्हटलं जातं। या केराटिन ट्रीटमेंटचे फायदे कोणते आहेत हे बघूया। फायदा म्हणजे आपल्या केसांमध्ये गुंता कमी होतो आणि त्यामुळे आपले केस मॅनेजेबल राहतात। त्याचबरोबर जे प्रदूषण असतं त्यामुळे आपल्या केसांना जी हानी होते ती कमी होते, केस तुटायचे कमी येतात आणि आपले केस सिल्की, स्मूथ आणि शायनी झाल्यामुळे कोणतीही हेअरस्टाईल आपण इझिली करू शकतो। त्याचबरोबर आपल्या केसांना सतत स्ट्रेटनिंग करायची गरज लागत नाही आणि आपल्या केसांना एक सुंदर चमक। प्रत्येक गोष्टीचा फायदा असतो, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचा तोटा सुद्धा असतो। तर या केराटिन ट्रीटमेंटचे तोटे कोणते आहेत हे बघूया। पहिला तोटा म्हणजे केराटिन ट्रीटमेंट केल्यानंतर आपण घरातले कोणतेही प्रोडक्ट्स, कोणताही शॅम्पू आपल्या केसांवरती अप्लाय करू शकत नाही। केराटिन ट्रीटमेंट केलेले आहेत त्यांनी सजेस्ट केलेले शॅम्पू आणि कंडिशनर आपल्याला अप्लाय करायला लागतात। त्याचबरोबर आपण घरी केसांना तेल अजिबात लावू शकत नाही। त्याचबरोबर केराटिन ट्रीटमेंट केल्यामुळे आपले केस सतत तेलकट होतात, त्यामुळे आपल्याला सतत हेअर वॉश करावा लागतो। त्याचबरोबर ज्यांच्या केसांचा व्हॉल्यूम ऑलरेडी कमी असतो त्यांनी जर केराटिन ट्रीटमेंट केली तर त्यांचे केस खूप जास्त पातळ दिसतात, त्यांच्या केसांचा व्हॉल्यूम खूप जास्त कमी दिसतो। हा ट्रीटमेंट प्रचंड महाग असतात, शिवाय या ट्रीटमेंट फक्त 5 ते 6 महिने टिकतात आणि 5 ते 6 महिन्यानंतर जसं जसं केराटिन ट्रीटमेंटचा इफेक्ट कमी होईल तसं तसं आपले केस खूप जास्त प्रमाणात डॅमेज व्हायला। केराटिन ट्रीटमेंट करताना खूप जास्त प्रमाणात हीट केसांना दिली जाते आणि त्यामुळे आपले केस प्रचंड प्रमाणात डॅमेज होतात आणि सतत आपल्याला केराटिन ट्रीटमेंट करत राहावं लागतं। आणि म्हणूनच या केराटिन ट्रीटमेंटला पर्याय म्हणून मला खूप सुंदर असा घरगुती हेअर मास्क, प्रोटीन मास्क, केराटिन मास्क मिळालेला आहे आणि यामुळे माझे केस खूप जास्त प्रमाणात सॉफ्ट होतात, सिल्की होतात, शायनी होतात आणि खूप छान असं टेक्स्चर माझ्या केसांना येतं। म्हणूनच हा केराटिन मास्क मला तुमच्यासोबत नक्की शेअर करायचा आहे। घरच्या घरी आहे, तुम्हाला एकही पैसा खर्च करायचा नाही आणि याचे तोटे अजिबात नाही, फक्त तुम्हाला फायदेच मिळणार आहेत। केसांना एक नॅचरल प्रोटीन मिळत आहे, हे किती छान आहे आणि त्यामुळे हा प्रोटीन मास्क, हा केराटिन मास्क मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे। सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचा आहे हाय डोसेज ऑफ प्रोटीन म्हणजे अंडी। येथे आपल्याला 3 अंडी लागणार आहेत कारण आपल्या केसांना प्रोटीन आपल्याला द्यायचं आहे आणि अंड्यामध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे येथे आपण 3 अंडी घेणार आहोत। अंड्यांचा व्हाईट भाग घ्यायचा आहे। आता बरेच जण म्हणतील की आम्हाला केसांवरती अंड लावायला अजिबात आवडत नाही, आम्हाला अंड्याचा वास अजिबात आवडत नाही, तर त्यांच्यासाठी ऑप्शन म्हणून मी तुम्हाला सांगते, तुम्ही अंड्याऐवजी दही सुद्धा घेऊ शकता। दह्यामध्ये सुद्धा तेवढंच प्रमाणात प्रोटीन असतं आणि त्यामुळे आपल्या केसांना आपल्याला प्रोटीन द्यायचं आहे, त्यामुळे तुम्हाला ऑप्शन म्हणून तुम्ही अंड्याऐवजी दही सुद्धा घेऊ शकता। आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 2 चमचे एवढं कोकोनट ऑइल टाकायचं आहे। तुमच्याकडे जर ऑलिव्ह ऑइल असेल तर खूप छान, जर नसेल तर तुम्ही 2 चमचे त्यामध्ये कोकोनट ऑइल टाकू शकता। आता हे ऑइल कशासाठी टाकायचं तर आपल्या केसांना छान सॉफ्टनेस येण्यासाठी, स्मूथनेस येण्यासाठी आपण त्यामध्ये ऑइल टाकणार आहोत। डीपली पेनिट्रेट करण्याचं काम हे ऑइल करतं आणि त्यामुळे आपण 2 चमचे ऑइल त्यामध्ये टाकणार आहोत आणि हे छान असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्या
केसांवरती रूटपासून टिपपर्यंत छान असं संपूर्ण केसांना लावून घ्यायचं आहे आणि छान केसांना रूटपासून टिपपर्यंत सेक्शन वाईज मसाज करत ते लावायचं आहे, कारण आपल्याला प्रोटीन केसांच्या आतमध्ये गेलं पाहिजे. मास्क तुमच्या केसांवरती 1 तासभर ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्ही शॉवर कॅपसुद्धा लावू शकता किंवा प्लॅस्टिकचं जर पिशवी असेल तर ती तुमच्या केसांवरती रॅप करू शकता. हे कशासाठी तर हा मास्क आपल्याला ड्राय होऊ द्यायचा नाही आणि छान असं सगळं प्रोटीन आपल्या केसांमध्ये ॲब्झॉर्ब झालं पाहिजे. यासाठी आपण प्लॅस्टिकची पिशवी किंवा शॉवर कॅप केसांवरती अप्लाय करायची आहे. 1 तासानंतर तुम्ही शॅम्पूने, नॉर्मल शॅम्पूने तुमचे केस धुवून टाकू शकता. फक्त तुम्हाला केस धुतल्यानंतर ब्लो ड्राय अजिबात करायचा नाही. नॅचरल हवेमध्ये तुमचे केस सुकू द्यायचे आहेत आणि मग तुम्ही तुमच्या केसांमध्ये रिझल्ट बघा. खूप सॉफ्ट, सिल्की आणि स्मूथ तुमचे केस होतात आणि एक छान असं नॅचरल प्रोटीन तुमच्या केसांना मिळतं. आणि तुम्ही जेव्हा हा मास्क तुमच्या केसांवरती अप्लाय कराल तेव्हा म्हणाल की मी केराटिन ट्रीटमेंट करण्याचा विचार का करत होतो. एवढा छान रिझल्ट तुम्हाला घरच्या घरी मिळू शकतो. आणि हा मास्क जर तुमचे केस खूप जास्त प्रमाणात फ्रिझी असतील, खूप जास्त प्रमाणात कुरळे असतील तर तुम्ही 15 दिवसातून एकदा अप्लाय करू शकता. आणि जर तुमच्या केसांना जास्त गरज नसेल, म्हणजे फ्रिजनेस कमी असेल, तर तुम्ही महिन्यातून एकदा हा मास्क केसांवरती नक्कीच अप्लाय करा. तुमच्या केसांवर एक नॅचरल शाईन येण्यासाठी, स्मूथनेस येण्यासाठी आणि तुमचे केस मॅनेजेबल होण्यासाठी नक्कीच मदत होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.